या सगळ्याच्या काय गंभीर चर्चा चालू होती. कसं आहे ते मंदातून पाहिलं की मजा नाही येत. त्याच्यासाठी काही पण पूर्ण पाहावं लागते. तर आपला ब्लॉग आता पूर्ण पहा तुम्ही. तर कसं काय पोट्टे हो, आता चाललो मस्तपैकी आपल्या वावरात. कोणतं आज होतं आपल्याला केळीची पत्ती कापणं. मग काय बसलो राजूदादाच्या गाडीवर, म्हणजे आपलीच गाडी होती पॅशन. बसलो गाडीवर मस्तपैकी, तेवढ्यात पोहोचलो आपल्या वावरात. डायरेक्ट वावराच्या धुऱ्यावर 360च्या स्पीडनं आपली सगळी मंडळी दाखवतो. आपापले हत्यार घेऊन सगळे उभे होते बा. पहा तुम्ही किती मस्त हसू राहिले ते. हातगडी गाडीवरून उतरले नव्हता, तेवढ्यात लागली शंकर दादाली मस्तपैकी ताण. थंडगार पाणी प्याला तो मस्तपैकी फिल्टरचं. आमच्या गावात फिल्टर आहे मस्तपैकी. तेवढ्यात लागले यायचे हत्यार घेऊन मस्तपैकी बा त्याच्या कामाले. पहा तुम्ही आमची हे खुटी म्हणजे बा हे दुसरं बिगीच्यात चालू आहे. घर पहा तुम्ही किती मस्त पडू राहिले. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे तर. तर आता काय करा बा, भावच नाहीत आपले केळीले. तर हे आपली खुटी घर पहा किती मस्त आहे. तर आपल्या लाईनी केळीची आता तो जनन चालू झालेले आहे ते दाखवतो तुम्हाला. तर त्याच्यासाठी आता लवकर लवकर मला फॉलो करून घ्या तुम्ही. कसं आपलं फॉलो वाढून राहिलं लवकर लवकर. कसं तेवढ्यानं चांगलं वाटतं बा माणसाले आपल्याला सगळेले. तर हे आपली लाईनी केळी अंतर जायला भेव लागते बा. असं ऐकण्यात आलं की आमच्या इकडे चित्ता सुटेल अंतर जाऊन काय करता बा. त्याच्या पहिले तुम्हाला अतूनच दाखवतो मी. हे एक झाड दाखवतो तुम्हाला समजेल. पहा तुम्ही 6 महिन्याचीच केळी आहे. हां, हां. नानकटती का डायरेक्ट असं दाखवावंच लागते मग. तिकडं गेलो बा यायच्यापाशी. यायचे तर सगळं काम झालेलं होतं. यायची मग गंभीर चर्चा चालू होती. काय माहीत काय होती तर. तर एवढे चर्चेत गुंग होते की काय सांगू तुम्हाले. मला म्हणत चालणार आहे बा घरी. मी आता तुमच्या पैसे तर उशीर झाला बा. मग काय पोचलो मस्तपैकी घरी. अंघोळ-गिंघोळ केली, टिक्का-मिक्का लावला, मस्तपैकी चष्मा घातला. आपल्याला जायचं होतं हिवर खेळले. कोणतं शेतूत काम होतं. घेतली बा मनोज दादाची गाडी. कोणतं आपली गाडी घरी नव्हती. काय करा. मग तेवढ्यात घेतलं मस्तपैकी आपल्या किसन आले. त्यानं तर अंघोळी केली नव्हती, तसंच उचलून आणला. मी म्हटलं बा अंघोळ तर करत जाय. आणि हाफ चड्डीवर होता. अरे मी म्हटलं बाबा आपल्याला भैरगावी जायला लागते, अंघोळ तर करून चालत जाय. तर काही नाही हत. मी म्हटलं चाल बाबा मग आता काय करतं, ऐकत नाही तर. मग शेवटी पोचलो मस्तपैकी आम्ही हिवरखेडमध्ये. मग पोचलो ऋषीदादाच्या दुकानमध्ये. तो म्हणजे आपलं काम झालं नाही. मी म्हटलं काय आलं का 15 दिवस झाले. हे पहा कसा बोलू राहिला पहा. हाफ चड्डीवर तुम्हाला दाखवतोच हा. म्हणजे मली घे बा आल्या ब्लॉगमध्ये. मी म्हटलं काही वांधा नाही. तेवढ्यात मस्त भेटलं किसना भाऊ. मग काय आमचं काम झालं. आम्ही निघालो आता घरी जायला. बाब्या वाजो रे आता.